सुरुवात म्हणून आपण एक मोरिंगा पावडर तयार करून बघणार आहे. जर शेवग्याचा पाला काढायचा झाला तर पाला आपण शक्यतो या देठापासून काढायचा. ही प्रोसेस अशीच आपण पुढे बघत राहणार आहे. आपण मोठमोठ्या यशोगाथा ऐकल्या असणार आहेत, मोरिंगा पावडर मधून लाखो करोडो रुपये कमवले असणार आहेत, पण कितपत खरं आहे काय आपल्याला माहित नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, कारण शेवग्याची झाडं तर सगळ्यांनीच बघितलं असणार आहेत. शेवग्याचे प्लॉट सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी सुद्धा करतात, पण शेवग्याच्या शेंगाच विकून आपण यातून इन्कम करू शकत नाही. तर त्यासोबतच शेवग्याची पावडर म्हणजे मोरिंगा पावडर सुद्धा आपण विकून यातून चांगल्या प्रकारचं इन्कम घेऊ शकतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण, खरोखर मोरिंगा पावडर कितपत चांगल्या पद्धतीने होऊ शकते हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपण मोठमोठ्या यशोगाथा ऐकल्या असणार आहेत, मोरिंगा पावडर मधून लाखो करोडो रुपये कमवले असणार आहेत, पण कितपत खरं आहे काय आपल्याला माहित नाही आहे. आपण एक ट्रायल म्हणून आपण मोरिंगा पावडर करणार आहे. माझ्याकडे आता जवळजवळ 1 एकरचा शेवग्याचा प्लॉट आहे. तर आपण एक सुरुवात म्हणून आपण एक मोरिंगा पावडर तयार करून बघणार आहे. कशा पद्धतीने होत्या, काय काय प्रोसेस आहे, कसं तयार करू शकते, कितपत चांगल्या प्रकारे होऊ शकते, काय फेल जाऊ शकते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बघूया. तर मित्रांनो, एक मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या पाल्यांपासून जी पावडर तयार होतात त्याचं एक वेगळंच महत्व आहे, कारण यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन मिळते. यात जास्त बघायला झालं तर कॅल्शियमचं प्रमाणात सगळ्यात जास्त असते. एक शुगर बीपी वाल्या लोकांसाठी तर सगळ्यात बेस्ट ही पावडर मानली जाते, त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगली आहे. तर ती आज कशी करायची, तर एक ट्रायल आपण बघणार आहे. ते खरोखरच आपल्याकडं आपण घरगुती सुद्धा ही करू शकतोय काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सगळेजण मोठमोठ्या प्रकारची लाखो रुपयाची मशिनरी आणून आपल्याला पावडर करतेले दाखवलेले आहेत, पण आपण घरगुती कशा पद्धतीने करू शकतोय आणि ते कितपत सक्सेस ठरणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आपल्याला शेवग्याचा पाला जो आहे ते एकदम हेल्दी पाहिजे, जसं की आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. एकदम चांगला पाठीमागं पुढे जर बघितलं कुठलीही कीड वगैरे नाही, काय एकदम हेल्दी पाला आहे. असा पाला या झाडाचा आपण काढून घेतलेला आहे इथून. आता मला जेवढं माहिती आहे तर त्यानुसार मोरिंगा पावडर कशी करतात, तर सगळ्यात पहिला चांगला पाला काढून घ्यायचा. तो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर त्याला सावलीमध्ये सुकायला ठेवायचं. त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे वाळण्यासाठी सावलीमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर त्याचा थोडा पाला काढून घ्यायचा. परत सुकवायला ठेवल्यास जवळजवळ 7 ते 8 दिवस जाते त्यामध्ये. तर हे सगळं झाल्यानंतर मग पूर्णपणे वाळल्यानंतर याचं मोरिंगा पावडर तयार होते. ही सगळी प्रोसेस आपण करून बघायचंय. चला तर मग या जर शेवग्याचा पाला काढायचा झाला तर पाला आपण शक्यतो या देठापासून काढायचा, कारण इथून जर पाला तोडला आपण तर ही काडी जी असते पूर्ण, आता दाखवतो तुम्हाला, ही जी काडी असते तर हिथच वाळून ही खराब होत्या. यासाठी आपण पूर्ण या देठापासूनच तोडून काढायची, जेणेकरून ह्यात नवीन फुटवा आलाय हे चांगल्या प्रकारे सुद्धा वाढेल, काही अडचण येणार नाही, झाडाला काही होत नाही. आपल्याला फुटवा जेवढा यायचा तेवढा 100% येणार. त्यामुळं जो पाला काढणार आहे तो पूर्ण देठापासून काढायचा. तर बघा असला पाला आहे, असला भारी आहे बघा, एकदम हेल्दी आहे. पाठीमाग कुठलीही जाळी वगैरे काही नाही आहे, एकदम भारी पाला आहे. आता याला चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर याला सुकवायचं. याचं पाणी वगैरे सगळं सुकूपर्यंत याला ठेवायचं, म्हणजे 1 दिवस जातो याला पूर्ण सुकण्यासाठी. तर बघूया करून. तर मित्रांनो, ह्यो शेवग्याचं पावडर तयार करण्यासाठी आता एकेकांकडे मोठमोठ्या मशिनरी आहेत, जेणेकरून मोठ्या क्वांटिटीमध्ये ज्यांनी पावडर तयार करतात त्यांच्याकडे ती मशिनरी असतात. 1 ते 2 दिवसामध्ये याची पावडर तयार होते. आपल्याकडे आपल्या ह्याच्यात काही नाही, आपण पूर्ण नॅचरल पद्धतीने चाललोय. आपल्याला साधारण 8 दिवस लागणार आहे त्याची पावडर तयार होण्यासाठी. तर बघूया चला काय काय कसं होतंय. तर मित्रांनो, आपण जो हा शेवग्याचा पाला काढलाय तर इथं आपण एका टपामध्ये मिठाचं पाणी तयार करून घेतलंय, जेणेकरून ह्याच्यावर कुठलीही एखादं कीड वगैरे जरी असली तर ती पूर्णपणे निघून जाईल. आणि मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर आपण चांगल्या पाण्यात पुन्हा एकदा धुणार आहे. व्यवस्थितरित्या पाला पूर्णपणे क्लीन झाला पाहिजे. आणि यानंतर या प्रत्येक पालाचे जे देठ आहे त्या देठानुसार 3 ते 4 देठ एकत्र करून याला बांधून आपण सुकायला घालणार आहे. अशा प्रकारे सुकायला घातल्यानंतर पूर्णपणे ड्राय झालं की ह्याला खाली काढून आपण चांगल्या प्रकारे सावलीमध्ये वाळवणार आहे. तर ही प्रोसेस अशीच आपण पुढे बघत राहणार आहे. तर हे जे आपण आता वल्ला पाला जो आपण सुकायला टाकलाय तो पूर्णपणे पाणी निघून जायला साधारण 1 दिवस लागतोय. जर पावसाळ्यामध्ये जर आपण मोरिंगा पावडर करायची म्हटली तर साधारण 8 दिवस लागतोय पूर्णपणे पाला वाळण्यासाठी. आणि जर उन्हाळ्यामध्ये जर करणार असला तर 4 ते 5 दिवसामध्ये
आपल्याला पूर्ण ड्राय पाला आपल्याला मिळते, जेणेकरून याची डायरेक्ट आपण पावडर करू शकतोय. सध्या आमच्या इथं वातावरण एकदम दमट मध्ये चालू आहे. कधी पाऊस पडतोय, कधी ऊन आहे, कधी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे साधारण 5 ते 6 दिवसानंतर आमचा हा पाला आता अशा पद्धतीने झालाय. 6व्या दिवशी पाला पूर्णपणे खडखडीत वाळलेला आहे. आता इथं बघू शकताय. साधारण 6 ते 7 दिवसानंतर आमचा हा पाला अशा पद्धतीने इथं झालाय. 5व्या दिवशी हा पाला पूर्णपणे काढून मी 5व्या दिवशी अशा पद्धतीने ठेवलेला. 5व्या दिवशी याचा पूर्ण पाला वेगळा केला आणि या काड्या ज्या दिसतात या काड्या आपण वेगळ्या केल्या, जेणेकरून अजून जरा फास्टपणे, जोपर्यंत त्याचा पाला वेगळा होत नाही तोपर्यंत फास्ट वाळत नाही. आपण पाला 5व्या दिवशी मी याचा पूर्णपणे पाला वेगळा केला. 2 दिवसामध्ये पूर्ण पाला असं एवढा ड्राय झालेला आहे. बघा आवाज तर कसा येते बघा. इथं एवढा ड्राय झालाय, म्हणजे असा आवाज आला की समजायचं की पावडर तयार करण्यासाठी आता तयार झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ करण्यासाठी जवळजवळ 8 दिवस लागलेले आहेत. तर सध्या पाला पूर्ण वाळलेला आहे आणि ह्याच्यावर आपण झाकून ठेवलेला आहे, जेणेकरून याच्यावर कुठलीही बाहेरची धूळ वगैरे पडायला नको, त्यासाठी आपण हे झाकून ठेवलेलं आहे. तर आता ह्याची पुढची पावडर वगैरे कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला.